बांगलादेशमध्ये सध्या काय झालं याची खळबळजनक बातमी तुमच्या कानापर्यंत आतापर्यंत पोहोचलीच असेल आणि जर नसेल पोहोचली तर चॅनलवरती 2 मिनिटाची व्हिडिओ आहे ती जाऊन बघा, तुम्हाला सर्व गोष्ट कळून जाईल नक्की काय विषय झालाय। आजचा मुद्दा हा नाहीये, मुद्दा हा आहे की आता तर बांगलादेशच्या पंतप्रधान निघून गेल्यात। म्हणजे ते आता निघून गेल्या म्हणजे भारतातच आलेत आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये पूर्ण कंट्रोल घेतलंय ते म्हणजे बांगलादेशच्या मिलिटरीने। आणि बांगलादेशमधले मिलिटरी चीफ वकार जमान यांनी पूर्ण जगाला सांगितलंय आता बांगलादेशमध्ये आर्मीचा कंट्रोल आहे। तर सध्या जिओपॉलिटिकल वेनी म्हणजे जागतिक दृष्ट्या आपल्या देशाची नक्की काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला सांगतो। मला माहिती आहे माझ्या ऑडियन्सला फक्त शरद पवार, अजित पवार आणि जरांगे पाटील यांच्याशी संबंध आहे। जगात काय पण होते ह्यांना काय घेणं देणं नाही। ज्या लोकांना थोडंफार आपल्या देशाबद्दल काहीतरी वाटतं ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। आता या सर्व गोष्टी पाहण्यासाठी जास्त काही लांब जायची गरजच नाहीये, आपण आपल्या शेजार पाजारच्या देशांबद्दल बघूयात। आता इथं वरच्या साईडला बघा म्यानमार मध्ये इथं सुद्धा तख्तापलट झालाय आणि इथं पण या देशाला आर्मीने टेक ओव्हर केलंय बरं का। इथं बांगलादेशमध्ये तख्तापलट झालाय आता। इथं पाकिस्तानची कंडिशन तर तुम्हाला माहिती आहे, नावाला फक्त त्यांच्याकडे लोकशाही आहे नाही तर कंट्रोल पूर्ण आर्मीकडेच आहे। आणि हा वरच्या साईडला चायना बसलाय, तो तो वाटच बघतोय कधी या देशात घुसता येईल। आता बांगलादेश सारखं पण आपल्या देशात खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहेत, गरिबी म्हणा, बेरोजगारी म्हणा, आरक्षण म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाहीये, पाहिजे असा सुविधा नाहीये आणि हे सर्व आतापासून नाही चालत आहे, हे पिढ्यानुपिढ्या चालत आलंय। आणि मेन प्रॉब्लेम काय माहितीये, हे सर्व सुविधा देणारं सरकार आपण आपल्या हातानंच निवडून आणलंय बरं का। त्यामुळे कुणी वाईट वाटून घेऊ नका की माझ्यावर अन्याय होतोय ना तर हे होतंय ते होतंय।